संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या संगमनेर पालिकेच्या हाय व्होल्टेज ड्राम्यात अखेर मामा भाच्यांनी मैदान मारलंच। गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागलेल्या ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी तो पराभव फक्त अपघात होता हे या निवडणुकीत सिद्ध केलं। विशेष म्हणजे थोरात तांबे यांच्या संगमनेर सेवा समितीचे उमेदवार मैथिली तांबे यांनी ऐतिहासिक विजय मिळवला। तब्बल 16,408 मतांनी नगराध्यक्ष झालेल्या मैथिली तांबे यांचा हा राज्यातील विक्रमी विजय मानला जातोय। ही निवडणूक फक्त पालिकेची नव्हती तर थोरात तांबे विरुद्ध खताळ अशी होती। या निवडणुकीच्या निमित्ताने थोरातांनी पुन्हा एकदा फिनिक्स भरारी घेतल्याचे दिसले। संगमनेर सेवा समितीने 30 पैकी 27 जागांवर विजय मिळवला। विरोधी शिवसेनेला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले। दोन अपक्षांनी ही निवडणुकीत बाजी मारली। नेमकं काय झालं संगमनेरमध्ये हाच विषय आज आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। संगमनेर नगर परिषदेवर गेल्या 4 दशकांपासून थोरात तांबे यांची सत्ता आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत थोरातांना पराभव स्वीकारावा लागला होता। त्यामुळे पालिका निवडणूकही ताब्यात घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सुरू होता। त्यामुळे शिवसेनेने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेत वातावरण निर्मिती केली होती। परंतु तरीही संगमनेरचे सम्राट आपणच असल्याचे थोरात तांबे या जोडगोळीने दाखवून दिले। अगदी सुरुवातीपासून आमदार सत्यजित तांबे यांचे नियोजन निवडणुकीत दिसले। संगमनेर सेवा समितीने योग्य उमेदवारांची निवड, नियोजनबद्ध प्रचार व प्रभावी यंत्रणेचा वापर या निवडणुकीत केल्याचे दिसले। तांबे थोरात यांची प्रचार यंत्रणा किती प्रभावी होती तर विरोधकांच्या हाती फक्त एक जागा लागली। तब्बल 30 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत संगमनेर सेवा समितीने विक्रमी 27 जागांवर दणदणीत विजय मिळवला। विरोधी शिवसेना शिंदे गटाला फक्त एक जागा मिळवता आली। इतर 2 जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला। शिवसेना शिंदे गटाला अपक्षांपेक्षाही कमी जागा मिळाल्याने आमदार अमोल खताळ यांची मर्यादा स्पष्ट झाली। आमदार सत्यजित तांबे यांचे नेतृत्व गुण या निवडणुकीत पुन्हा एकदा दिसून आले। मैथिली तांबे यांच्या रूपाने तांबे घराण्यातील तिसऱ्या व्यक्तीला संगमनेरचा नगराध्यक्ष होण्याची संधी यामुळे मिळाली। विधानसभेतील अनपेक्षित पराभवानंतर थोरातांनी पालिका निवडणुकीची सूत्रे भाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या हाती दिली। सत्यजित तांबे हे स्वतः विधान परिषदेचे अपक्ष आमदार असल्याने त्यांनी संगमनेर सेवा समिती स्थापन करत समविचार पक्षांना सोबत घेतले। काँग्रेसचे पंजा चिन्ह बाजूला ठेवून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या राष्ट्रीय पक्षाच्या सिंह या चिन्हाचा वापर केला। संगमनेरच्या विकासाचं गणित मांडताना त्यांनी संगमनेर 2.0 समोर ठेवून प्रचारास सुरुवात केली। सर्व जाती धर्माच्या व वयोगटाच्या लोकांना सोबत घेत विकासाचं विजन मांडलं। आमदार सत्यजित तांबे यांचे नेतृत्व गुण तालुक्याने यापूर्वी विधान परिषद निवडणुकीत पाहिले होते। आता पालिकेच्या निमित्तानेही ते पुन्हा दिसले। संगमनेरकरांनी तांबे यांच्या विकासाभिमुख कामांना पाठबळ दिलं, त्यांच्यावर विश्वास ठेवला। त्यामुळेच या निवडणुकीत थोरात तांबे यांना ऐतिहासिक विजय मिळाला। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत थोरात तांबेंवर घराणेशाहीचा आरोप झाला, परंतु दुसऱ्या बाजूने आमदार अमोल खताळ यांनीही आपल्या भावजाईला निवडणुकीत उभं करत घराणेशाहीचा ओढला। संगमनेरकरांना हे आवडलं नाही। त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डॉक्टर मैथिली तांबे यांनी 16,000पेक्षा जास्त मतांनी राज्यात विक्रमी विजय मिळवल्याचे सांगितले गेले। विशेष म्हणजे संगमनेर सेवा समिती व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये विजयाचे अंतर हे विक्रमी राहिले। पहिल्या फेरीपासून सुरू झालेली सिंहगर्जना शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिलेली दिसली। महायुतीचे उमेदवार हे संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या आसपासही नव्हते। थोरात तांबे जोडगोळीने अगदी एकतर्फी विजय मिळवत आमदार खताळांना आरसा दाखवला। आमदार खताळांनी एक हाती किल्ला लढवल्याचे दिसले। पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी खासदार सुजय विखे यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी असल्याने त्यांचे शेवटच्या टप्प्यात संगमनेरकडे लक्ष कमी झाले। त्याचा फायदाही थोरात तांबेंना झाल्याचे सांगितले गेले। शेवटच्या 2-3 दिवस विखेंनी राहता व शिर्डीकडे लक्ष दिल्याने तांबे थोरातांनी या संधीचा फायदा घेतल्याचे दिसले। दुसऱ्या बाजूने विचार केला तर ही निवडणूक आमदार खताळांसाठी आत्मपरीक्षण करणारी राहिली। खताळांच्या आमदारकीच्या पहिल्या वर्षातील कामे संगमनेरकरांनी नाकारले असल्याचे या निवडणुकीने दाखवून दिले। परंतु थोरात तांबे यांच्या कार्यकर्त्यांसाठी मात्र हा विजय बूस्टर डोस ठरणारा असल्याचे सांगितले जाते। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।